नमस्कार. आजची रेसिपी आहे 10 मिनिटात तयार होणारी झणझणीत अशी कोळंबीची भाजी. कोळंबीची भाजीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी छोट्या-छोट्या अशा टिप्स दिलेल्या आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे बघा मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. टॅमॅटो 2 चिरून घेतलेले आहेत. कांदे बारीक चिरलेले आहेत. मालवणी मसाला, धने पावडर, हळद, गरम मसाला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे, कोकम आगळ आणि कोथिंबीर. इथे मी कोळंबीला ना हळद आणि मीठ लावून घेणार आहे आणि थोडंसं अगदी कोकम आगळ घालणार आहे. आता हे आपल्याला कोळंबी 10 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवायची आहे. ही प्रोसेस नक्की करा. ही प्रोसेस करायला विसरू नका. आणि माझ्या ह्या रेसिपीमध्ये ना 2-3 टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता इथे पॅनमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घ्या. तेल चांगलं गरम झालं ते आपण जे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला जास्त लालसर करायचं नाही. बघा तुम्ही कांदा गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर मी इथे 1 चमचा इतकी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आलं लसूणची पेस्टच घाला. आलं लसूण असं तुम्ही बारीक ठेचून वगैरे घालू नका. लसूण ठेचून वगैरे घालू नका. आपल्याला आलं लसूणची पेस्टच घालायची. आता आलं लसूणची पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण ते 2 टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ते घालूया. टॅमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत. आणि कांदा टॅमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती कांदा आणि टॅमॅटो छान असा मऊ करून घ्यायचा आहे. आता इथे बघा तुम्ही कांदा टॅमॅटो चांगला असा मऊ झालेला आहे. तो अजून छान असा बारीक व्हावा म्हणून मी इथे मीठ घातलेलं आहे. ही पहिली टीप आहे. कांदा टॅमॅटो परतत असताना मीठ घातल्यामुळे काय होईल, कांदा टॅमॅटो लवकर परतला जातो. आता इथे मी बटाटे घातलेले आहेत. इथे 1 बटाटा मध्यम आकाराचा बारीक फोडी करून घेतलेले आहेत. आणि आता तो बटाटा आपल्याला कांदा आणि टॅमॅटोमध्ये चांगला असा परतवून घ्यायचा आहे. कांदा टॅमॅटोमध्ये बटाटा चांगला परतवून घ्या. नाही आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. 5 मिनटानंतर तुम्ही पुन्हा चेक करायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ते मसाले चांगले म्हणजे कांदा टॅमॅटो छान असा मऊ झालेला आहे. आता जिथे आपण सर्व मसाले घेतलेले जसं की मालवणी मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, त्यानंतर 1 चमचा धना जिरा पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा, हे सर्व साहित्य घालायचं आहे. आणि जे थोडंसं कोकम आगळ होतं ते सुद्धा घातलेलं आहे ह्या स्टेजला मी. आता हे चांगलं असं मसाले चांगले असे परतवून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून मसाले आपला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. कोळंबीच्या भाजीमध्ये जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आणि कोळंबी ना लवकर शिजते, जास्त शिजवायची नाही. त्यामुळे काय होतं, कोळंबी जर जास्त शिजवत ठेवली तुम्ही तर कोळंबीला असं रबरासारखी लागते कोळंबी. आता इथे कोळंबी मीठ घातलेली आहे. आता पुन्हा चांगलं परतवून घ्या. तुम्हाला जर ही भाजी लपतपीत अशी करायची असेल तर तुम्ही साधारण 1 कपभर पाणी घालू शकता. इथं तुम्ही बघू शकता मी कोणतेही वाटण घातलेलं नाही. आणि ज्या ताटामध्ये आपण कोळंबी मॅरिनेट करायला ठेवलेली त्या ताटामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून कोळंबीमध्ये घातलेलं आहे. इथे 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घाला आणि झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपल्याला कोळंबी आणि बटाटा शिजायला ठेवायचे. पण 10 मिनटामध्ये मध्ये आपल्याला ही भाजी चेक करून घ्यायची आहे. बघा कोणतंही वाटण न घालता अगदी छान अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते. बघा बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि कोळंबीसुद्धा शिजलेली आहे. आता तिसरी टिप्स मी तुम्हाला अशी देईल, कोळंबी नेहमी मॅरिनेट करा. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला हळद मीठ नक्की लावा, म्हणजे काय कोळंबीचा जो उग्र वास येतो, खाताना जो उग्र चव लागते ती लागणार नाही. आता इथे थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा मी एक वाफ करून घेतलेली आहे. आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि चांगली अशी सुकीसुद्धा झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला रेसिपी आवडलीच तर मला कमेंट करून जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून पाहता आणि तुम्ही कशा पद्धतीने कोळंबीची भाजी करता हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. आपली कोळंबी बटाट्याची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.